श्री साई प्रसाद मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आज विजया सुनील महाजन यांना जाहीर पाठिंबा दिला आहे। भारतीय जनता पार्टीकडून विजया सुनील महाजन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि त्यांच्या प्रचाराला सुरुवात देखील झाली आहे। अनेक ठिकाणून त्यांना पाठिंबा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल तुम्ही जाहीर पाठिंबा देण्यामागचं कारण? मॉर्निंग ग्रुपमध्ये सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आहेत। यामध्ये आम्ही पूर्ण शापूर, कुरुची आणि इचलकरंजी या विभागातील सर्व आम्ही मंडळी मॉर्निंग ग्रुपला व्यायामासाठी जात असतो। त्यामध्ये आमचे आदरणीय सुनील महाजन साहेब हे देखील मॉर्निंग ग्रुपमध्ये आहेत। व्यायामाचं महत्त्व आम्हाला पटवून दिलं आणि त्यामुळं आमचा हा ग्रुप त्या वाढला आणि त्यामुळं आम्ही मॉर्निंग ग्रुपचं नाव देखील साई प्रसाद मॉर्निंग ग्रुप हे ठेवलं। आज त्यांचं कार्य आम्ही बघितलं, त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही हजर असतो आणि त्यांचं गोरगरिबांच्याकडे फार लक्ष आहे। त्यांनी मागच्या वेळेला आपल्या वडिलांच्या मृत्यूप्रित्यर्थ देखील सांगितले की इचलकरंजी शहरातील 100 कुटुंबाशी मी काढणार आहे की जे अत्यंत गरीब आहेत, त्यांची कॉलनी मी तयार करून देणार आहे म्हणून त्यांनी घोषणा केलेल्या आहेत। आता त्यांच्या यथावकाशपणे त्यांनी ते पूर्ण करतीलच, पण जवळपास शापूर भाग आणि हा आंबेडकर पुतळा हा संपूर्ण परिसर महाजन साहेबाच्या कार्यकर्तृत्वानं संपूर्ण झालेला आहे। लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यात ते अग्रेसर असतात। गणेश नगरमध्ये देखील त्यांनी त्यांचा भाग नसताना 2 बोर मारलेले आहेत। अशी विविध कामं अंध अपंग मुलांसाठी देखील सदैव प्रयत्नशील असतात, त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या उत्कर्षासाठी सदैव प्रयत्न। आणि हे कुटुंबच मुळात त्यांचे बंधू असू द्या किंवा त्याने असू द्यात, हे सदैव गोरगरिबांच्या कल्याणासाठी ते झटत असतात। त्यांनी तळमळीनं ते काम करणार आहेत। त्यांच्या सुविध पत्नींना तिकीट या प्रसंगाने मिळालेला आहे। पाण्याचा प्रश्न असू देल किंवा या रस्त्याचा गटरीचा प्रश्न असू देल, त्यांनी या आता निवडणूक झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष निवडूनच येईल बहुमतानं, त्यांनी महापौर व्हावं अशी आमची सगळी मंडळींची इच्छा आहे। आणि त्यामुळं या इचलकरंजी शहरातील राहिलेले प्रश्न अगदी तळमळीनं सोडवले जातील अशी आम्हाला सगळ्यांना खात्री वाटते। मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांनी महापौर व्हावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे। साहेबांचं थोडंसं विचार जर बघितलं तर त्यांनी कुठं प्रतिष्ठा पाहिजे, असं पाहिजे, माझं नाव पुढं पाहिजे असं काय न करता त्यांनी गोरगरीबाला त्यांचा वाढदिवस असू द्यात, कुठलेही कार्यक्रम असू द्यात, म्हणजे त्याचं धान्य वाटप असू द्या किंवा काय असं प्रतिष्ठा न घेता त्यांनी भरारीनं पुढाकार घेऊन त्यांनी काम करत असतात। काही प्रतिष्ठा वगैरे आपल्याला ते पुढाकार वगैरे नको असं म्हणजे असं त्यांची कायम बघितलेलं आहे। थोडक्यात कोरोना काळामध्ये साहेबांच्या प्रेरणेने मी आतापर्यंत म्हणजे ज्येष्ठ नागरिक सदृढ सक्षम आहे। फक्त साहेबांच्या प्रेरणेने कोरोनासारख्या महासंकटात सुद्धा आम्ही आता खंबीरपणे ज्येष्ठ नागरिक आता उभा आहे, फक्त ते निवड साहेबांच्या प्रेरणेमुळे। आपले साहेब उपनगराचे झाले होते तसे आमच्या दीदी महापौर होतीलच याची मला खात्री आहे। तिथं काम सांगावं लागणार नाही आहे, ऑटोमॅटिक ते करत जाणार, त्याच्यात काय मागावं लागत नाही, मागण्यापूर्वी ते पूर्ण करतात ही ईश्वरचरणी प्रार्थना, बस एवढं। कोणताही आधार, आता हा मॉर्निंग जो ग्रुप आहे हा संपूर्ण शहरातला आहे। मतदारसंघामध्ये किती पाठबळ मिळेल हा विचार हा नंतर करायचा असतोय। प्रथम एक गोष्ट, एक मत ही महत्वाचं असतं आणि अमूल्य असतं। ही मतदान प्रक्रियातली गोष्ट आहे आणि गेल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये आपण ते पाहिलंय। या मॉर्निंग ग्रुपच्या मतानं किती मताधिक्य मिळेल याच्यापेक्षा किती मत लीड मिळतंय हे महत्वाचं यात ठरणार आहे। मी महाजन साहेबांना विचारतोय, या सर्वांचं पाठबळ तुम्हाला मिळत असताना तुम्हाला कसा आधार वाटतो? आता या भागात तर आपल्याला सगळ्यांचा पाठिंबा आहेच, ह्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आपल्याला ह्यो प्रभाग सोडून अदर प्रभागातली सुद्धा हे जे ज्येष्ठ मंडळी आमची मॉर्निंग ग्रुपची आहे यांचं रोज सकाळी मी दर्शन करूनच मी कारखान्याला जात असतो आणि यांचंच प्रेरणा यांना बघितल्याशिवाय मला समजा ऊर्जाच येत नाही माझ्या अंगात। एखाद्या वेळा माणूस कमी असला तर मी थांबून विचारतो या सगळी का आले नाहीत, तर या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं आणि काल जी टेम्पो असोसिएशनवाली सुद्धा पाठिंबा दिले, सन्मती मती म्हणून शाळेतली सगळी स्टाफ आणि शिष्टमंडळी त्यांनी पण पाठिंबा दिले।
या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळं आमची ताकद वाढते आणि आम्हाला वाटते की आता आपण प्रभागात न करता इचलकरंजीभर सामाजिक काम करून आणि सर्वसामान्यांची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया असा आमच्या मनात उद्देश आहे. तसं श्री साई प्रसाद ग्रुपचं संपूर्ण इचलकरंजी भरात कार्य आहे. इचलकरंजी सर्वसामान्य नागरिक असू देत, त्याच्यानंतर मतिमंद मुलं असू देत किंवा अनेक गरीब गरजू नागरिक असू देत, त्यांना मदतीचा हात हा दिला जातोय. जसं मी महाजन साहेब बोलायच्या अगोदरच मी बोललो की एक मत अमूल्य असते किंवा एक मदतीचा हात येणं अमूल्य असते. तसंच ते म्हटले हा ग्रुप जो आहे तो मला एनर्जी देतो आणि ह्या एनर्जी मधूनच मला प्रेरणा मिळते आणि त्यातून मी दिवसाची सुरुवात करतोय. तर हा श्री साई प्रसाद ग्रुपचा ऊर्जा स्तोत्र आज सुनील महाजन यांच्या पत्नी विजया सुनील महाजन यांना मिळालेला आहे आणि या येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते भरभरून त्यांना मतदान करण्यासाठी सुद्धा नागरिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद देतील अशीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करूया. कॅमेरामन संदीप सुर्वेसह मी विनायक कलढुणे.